मित्रहो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आधुनिक भारत घडविण्यासाठी संविधान निर्मितीसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत व्यापक आणि मोलाचे योगदान दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 20 मार्च 1927 रोजी पुकारलेला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह होय. चवदार तळे सत्याग्रह हा पाण्यासाठी नव्हे तर माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी होता. या सत्याग्रहाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटविली, त्यांच्या मनातील भीती संपविली. 20 मार्च 2026 पासून ऐतिहासिक महाड सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्षाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने महाडच्या चवदार तळ्याचा इतिहास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषणाचा काही भाग या ठिकाणी देत आहे. सार्वजनिक पाणवठे, शाळा, बाजार, मंदिरे अस्पृश्यांना खुली करावीत असा ठराव राव बहादूर सिके बोले यांनी इसवी सन 1921 साली मुंबई विधानसभेत मांडला. तो मंजूरही झाला. या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सार्वजनिक तळ्यावर 19 व 20 मार्च 1927 रोजी पाणी पिण्याचा हक्क बजावून सत्याग्रह केला आणि आपल्या जनजागृतीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. विधिमंडळाने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याकरता स्वातंत्र्य, समानता, न्याय व बंधुत्वाच्या रुजवणुकीकरिता पर्यायाने माणूस म्हणून मिळणारे सर्व हक्क, अधिकार परंपरेने येथील समाजव्यवस्थेने अस्पृश्य ठरविलेल्या बहिष्कृत वर्गाला मिळावेत, याकरिता त्यांना महाड येथे प्रतिकात्मक स्वरूपात सत्याग्रह करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाची आवश्यकता प्रतिपादित करताना स्पष्ट केले आहे की ज्या तळ्यावर गुराढोरांना पाणी पिण्यास मज्जाव केलेला नाही, परंतु माणसासारखे माणसं असणाऱ्या अस्पृश्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलाही प्रवेश नाही. मुस्लिमासारख्या गैरहिंदूंना असा कुठलाही प्रतिबंध नाही, परंतु हिंदूचाच एक भाग असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला मात्र अशा प्रकारची बंदी घातली गेली की जी पूर्णतः अवैधानिक स्वरूपाची आहे. म्हणून त्यांना त्यांचे मूलभूत स्वरूपाचे मानवी हक्क मिळावे, याकरिता सत्याग्रहाची अत्यंत आवश्यकता आहे, अशा प्रकारची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणतात, चवदार तळ्याचे पाणी प्यालो नाही तर तुम्ही आम्ही काही मेलो नाही. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जावयाचे नाही, इतराप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. म्हणजे ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच बोलावण्यात आली आहे हे उघड आहे. यावरून बाबासाहेब आंबेडकरांना समतेची प्रस्थापना करण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा हक्क बजावणे गरजेचे वाटत होते. 19 मार्च 1927 दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान श्री वीरेश्वर थिएटरात कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. अस्पृश्यांच्या, दलितांच्याच नव्हे, एकूण भारतीय जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी परिषद सुरू झाली. दलितांना तू माणूस आहेस, जनावर नाहीस, आपल्या मानवी हक्कासाठी तू झगडले पाहिजेस, असा मंत्र देणारी परिषद सुरू झाली. दुपारचे 2 वाजले होते. श्री वीरेश्वर थिएटर खच्चून भरले होते. प्रेक्षकांना जागा पुरेना, तेव्हा झापांच्या भिंतीचे आवरण दूर करून बाहेरही मंडळी दाटीवाटीने बसली. मरणाचा उकाडा होत होता, पण ती घामेजली शरीरे डोळ्यात प्राण आणून बाबासाहेबांच्या दर्शनाची वाट पाहत होती. इतक्यात एकच कुजबूज झाली, आले आले आले, ते पहा, तेच ते मधोमध चालतात ना, तेच ऐटबाज पोशाख केलेले, हां हां तेच.
खरेच बाबासाहेब आपल्या सहकार्यासह सभास्थानी येत होते. बंगाली पद्धतीचे धोतर, शर्ट, कोट घातलेला तेजस्वी मुद्रा, आनंदी चेहरा, चापून बसविलेले काळेभोर केस डॉक्टर हजारो माणसात उठून दिसत होते. शेकडो अनुयायांचे हजारो डोळे ते रूप मनात साठवून घेत होते. ते रूप तसेच उमदे होते. डॉक्टरांच्या दर्शनाने त्या रक्त्या लंगोटीतल्या हजारोंना धन्यता वाटली. आपलाही कुणीतरी वाली आहे, आपल्यासाठीही झगडणारा कुणीतरी आहे, असा विश्वास त्यांच्या मनात उत्पन्न झाला. सभामंडपाच्या दाराशी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. डॉक्टरांनी हसतमुखाने त्यांचा स्वीकार केला आणि ते विचार मंचाकडे वळले. सर्वसाधारणपणे मुख्य पाहुणा सभास्थानी आल्यावर त्याचे प्रेक्षकाकडून टाळ्यांच्या गजराने स्वागत केले जाते. इथे जमलेल्या हजारो काठीधारी प्रेक्षकांनी टाळ्या न वाजवता आपापले काठीधारी हात उंचावून आपल्या नेत्याला अभिवादन केले. शेकडो उंचावलेले लाठीधारी हात हे दृश्य खरेच विलोभनीय आणि रोमांचकारी होते. परिषद सुरू झाली. औपचारिक स्वागत गीत पार पडले. स्वागत अध्यक्ष श्री संभाजी तुकाराम गायकवाड यांचे स्वागतपर भाषण झाले. परिषदेचा उद्देश त्यांनी थोडक्या शब्दात मांडला. रामचंद्र बाबाजी मोरे यांनी मंचावर बसलेल्या मुंबईच्या पाहुण्यांची सभागृहाला ओळख करून दिली. परिषद अस्पृश्यांची असली तरी मंचावर काही मुंबईची आणि काही महाडची स्पृश्य मंडळी बसलेली दिसत होती. मुंबईचे श्री बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंतराव चित्रे, नगराध्यक्ष श्री सुरेंद्रनाथ गोविंद तथा नानासाहेब टिपणीस प्रमुख होते. ते तर परिषदेच्या प्रमुख संयोजकापैकीच होते. त्यांच्याशिवाय हिंदू महासभेचे कार्यकर्ते श्री बापूराव जोशी, गांधीवादी मताचे श्री तुळजा रामभाई मिठाशेठ आणि गावातील एक प्रतिष्ठित पुरोगामी व्यापारी श्री शंकरभाई विठ्ठल धारिया ही मंडळी विशेषत्वाने नजरेत भरत होती. औपचारिक गोष्टी पार पाडल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करण्यात आली. बाबासाहेब मोठ्या आत्मविश्वासाने उभे राहिले. त्यांनी एकवार त्या प्रचंड जनसमुदायाकडे बघितले, नजर फिरविली आणि संथपणे आपल्या भाषणाला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सद्गृहस्थ हो, आज आपण माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती मी टाळीत होतो. तो माझा नेहमीचा स्वभाव आहे, पण ती मला टाळता आली नाही. टाळली तर जनक्षोभ होईल हे जाणून मी ती आज स्वीकारली आहे आणि त्यानुसार आज आपणापुढे उभा आहे. लोक लक्षपूर्वक आणि गंभीरपणे बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द कानात साठवू लागले. सोप्या सरळ भाषेत एक एक शब्द काळजापर्यंत पोचावा अशा शैलीत ते तास दीड तास बोलत होते. सुरुवातीला कोकणाबद्दल आपल्याला जिव्हाळा का वाटतो, कोकण आपली मायभूमी कशी आहे, इथेच दापोलीला आपले बालपण कसे गेले, तिथेच आपण आपला श्री गणेशा कसा गिरविला आणि त्यामुळे सृष्टीदेवीचे वरदान लाभलेल्या कोकणाबद्दल किती विलक्षण प्रेम आपल्या मनात आहे, हे सांगून ते पुढे म्हणाले की आजच्या कोकणाची स्थिती पाहून आपणाला दुःख होत आहे. कोकणाचा भाग एकेकाळी अस्पृश्यांनी स्वीकारलेल्या लष्करी पेशामुळे कसा सुधारलेला होता. सक्तीच्या शिक्षणाची कंपनी सरकारची पद्धत असल्याने लष्करी पेशाचे अस्पृश्य लोक त्या काळी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक आघाड्यावर स्पृश्यवर्णीयांच्या कसे पुढे गेले होते हे सांगताना ते म्हणाले, एकेकाळी जो अस्पृश्य वर्ग सेवक म्हणून समाजात हिंदीजीने जगत होता, तोच वर्ग पलटणीतील नोकरीमुळे अधिकार संपन्न होऊन दुसऱ्या वर्गावर वर्चस्व प्रस्थापित करण्याएवढा बलिष्ठ झाला होता. अस्पृश्यांच्या या पलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेतच जणू क्रांती झाली होती. ज्या महार चांभार लोकांच्या सावलीचाही विटाळ गावातल्या मराठे आदी मंडळींना होत असे किंवा ज्यांनी जोहार अगर रामराम केला नाही तर मराठी लोक आपला अपमान झाला असे समजत असत,
तेच मराठी शिपाई महार वा चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व त्यांनी क्युबे असे म्हटले तर डोळे वर करून बघण्याची ताकद त्याला होत नसे. कंपनी सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा परिणाम लष्करातील अस्पृश्य लोकांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा ठरला. हे सांगताना बाबासाहेब म्हणाले, कंपनीत मिळालेल्या शिक्षणामुळे जो ज्ञानप्रसार झाला तो विलक्षण होता. त्यातून अस्पृश्यांच्या संग्रही जे ग्रंथ जमा झाले त्यांची संख्या अफाट होती. श्रीधर स्वामींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तर गाड्यांनी सापडतील, परंतु मुकुंदराज, ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुनाट व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत. लष्करी पेशांच्या अस्पृश्य मंडळीत साक्षरता 90% होती, पण उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या 50% होती. स्त्रियाही शिकल्या होत्या, काही तर इतक्या प्रवीण होत्या की त्या भर पुरुषांच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ सांगू शकत. पण पुढल्या 50 वर्षात अस्पृश्यांची स्थिती अगदी दयनीय झाली. याचे कारण 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर कंपनी सरकारचा अंमल संपुष्टात येऊन राणीच्या जाहीरनाम्याप्रमाणे बादशाही अंमल भारतात सुरू झाला. सैन्यातील शिक्षणासंबंधित चौकशी समितीने प्रतिकूल कौल दिल्याने लष्करातील शिक्षण बंद पडले. 1893 साली तर अस्पृश्य लोकांची लष्करात भरती होण्यावर बंदी घातली गेली. त्यामुळे अस्पृश्यांच्या प्रगतीची घोडदौड थांबली आणि पुन्हा एकदा हा दलित समाज अस्पृश्यतेच्या, दारिद्र्याच्या आणि अज्ञानाच्या गर्तेत गळला गेला. त्यातून त्यांना वर खेचून काढण्याचा उद्देश उरी बाळगणाऱ्या डॉक्टरांनी अस्पृश्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनार्य दोष परिहारक मंडळी नामक संस्थेचा गौरवाने उल्लेख केला. 1893 साली अस्पृश्यांना लष्करबंदी झाल्यावर ती दूर व्हावे म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यातर्फे वरपर्यंत प्रयत्न करण्याचा त्या संस्थेने कसा प्रयत्न केला ते सांगितले. 1897 साली त्या संस्थेने अखिल भारतीय काँग्रेसला समाज सुधारणेवर भर देण्यासाठी जी एक प्रश्नावली सादर केली होती तिचा उल्लेख केला आणि अस्पृश्य उन्नतीची चळवळ या देशात प्रथम सुरू करण्याचा मान त्या संस्थेचा कसा आहे हे विशद करून त्या संस्थेचे एक श्री गोपाळबुवा वलंकर हे मिलिटरी पेन्शनर गृहस्थ महाड परिसरातले होते, कोकणातले होते याचा मोठ्या अभिमानाने उल्लेख करून बाबासाहेब पुढे म्हणाले, ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांची लष्करात भरती करण्याचे बंद केल्यापासून अस्पृश्यावर अनर्थ ओढवला आहे. राजकीयदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अथवा आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रजाजनास सरकारी नोकरीत बंदी करणे अन्यायाचे आहे. अस्पृश्य समाजातील लोकांस लष्कर भरतीतून बंद करणे हे पक्षपातीपणाचे लक्षण तर आहेच, पण हे विश्वासघाताचे त्याचप्रमाणे मित्रद्रोहाचे लक्षण आहे असे म्हणावे लागते. अस्पृश्यांच्या जीवनाची उन्नती व्हावयाची असेल तर या वर्गाने करण्यासारखे 2 धंदे आहेत. एक पांढर पेशा आणि दुसरा शेती. अस्पृश्यांनी पांढर पेशा का स्वीकारावा हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रुजणार नाही. हल्लीच्या स्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. त्यांची मने सुसंस्कृत होण्यास त्यांनी पांढर पेशाचा अवलंब केला पाहिजे. अस्पृश्यांनी पांढर पेशा स्वीकारण्याचे दुसरे कारण सरकारी नोकरीत अस्पृश्यांचा प्रवेश. सरकारचे हुकूम सरकारी नोकर राबवित असतात. सरकारने अस्पृश्यांच्या हिताचे काही करावे अशी अपेक्षा असेल तर अस्पृश्यांनी शिकून सवरून सरकारी नोकरीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला पाहिजे. पूर्वकाळी अस्पृश्य लष्करी पेशात मोठ्या संख्येने असतानाही शक्यता असून दृष्टी नसल्याने त्या सुभेदार मंडळींनी आपल्या मुलाबाळांना खूप शिकविण्याचे कधी मनात आणले नाही. या गोष्टीचा खेदपूर्वक उल्लेख करून बाबासाहेब पुढे म्हणाले, सद्गृहस्थ हो, हे लोक काही गरीब नव्हते. त्यांच्या काळाच्या मानाने त्यांना फार मोठे पेन्शन मिळे. त्यांनी मनात जर आणले असते तर आपल्या मुलांना BA,
MA पर्यंतचे शिक्षण त्यांना देता आले असते. याचा परिणाम काय झाला असता याची कल्पना सहज करता येण्यासारखी आहे. ही शिकलेली मुले आज जर मामलेदार, कलेक्टर, मॅजिस्ट्रेट वगैरे हुद्द्यावर चालली असती तर आज सर्व अस्पृश्य समाजावर त्यांचा वज्रपंजर असता. त्यांच्या छत्रछायेखाली आपली वाढ झाली असती. पण तसे न झाल्या कारणाने आज आपण उन्हात तापत पडलो आहोत, अगदी करपून जात आहोत. समाजातील थोडे तरुण तरी उच्च शिक्षित करून सरकारी नोकरी उच्च स्थानावर नेऊन पोचविल्यास समाज उन्नती सुलभ होईल असे बाबासाहेबांना वाटत होते. पुढल्या काळात अनेक तरुण अस्पृश्य विद्यार्थ्यांना या दृष्टीने त्यांनी खूपच सहाय्य केले. या गोष्टी सर्वश्रुत आहेत. त्या दृष्टीने पनवेल येथे अस्पृश्याकरता बोर्डिंग काढण्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखविली. दलितासाठी पांढर पेशाप्रमाणे दुसरा धंदा डॉक्टरांनी सुचविला, तो शेतीचा. अस्पृश्य वर्गाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र रीतीने जीवित घालविण्याची व्यवस्था करावी. दलितांनी शेतकऱ्यांचा पेशा पत्करावा. गावात शिळ्या तुकड्यांची भीक मागून कुत्र्यासारखे जीवन जगू नये हा मंत्र या सभेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. शेती व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. दलितांना शेती विकत घेणे कठीण असले तरी जंगलातील पडीक जमिनीची त्यांनी मागणी केली तर ते त्यांना मिळण्यातल्यात आहेत. सरकारकडून अस्पृश्यांनी शेतीसाठी जमिनी मागाव्यात हा विचार 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. पुढे त्यांच्या प्रेरणेने ठिकठिकाणी जमीन सत्याग्रह झाले. 1953 साली मराठवाड्यात प्रचंड प्रमाणावर जमीन सत्याग्रह झाला. या चळवळीचे बीजारोपण बाबासाहेबांनी याच भाषणातून केले असे म्हटले पाहिजे. अस्पृश्यांना स्वतःचा धंदा नाही, त्यामुळे त्यांची अवस्था कशी झाली आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणाले की आज अस्पृश्यात समाविष्ट होणाऱ्या जातीपैकी महार जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्यांच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालविण्याची या जातीला सवय पडून गेली आहे. या प्रघातामुळे या जातीला गावात मुळी इज्जत नाही, मान मराताब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झाला आहे. काही म्हणा, जोड्यात वागवा पण मला तुकडा वाडा अशी या जातीची वृत्ती बनून गेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. कारण आज जर देवळा शिरू म्हटले, सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरू म्हटले, मेलेले जनावर ओढणार नाही म्हटले तर उद्या गावातील लोकांच्या भाकऱ्या बंद झाल्या की यांच्या नाड्या मेल्याच. अशा रीतीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यासाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे. या सर्व गोष्टीचा त्याग केला पाहिजे. शेती केली पाहिजे, मानाने जगले पाहिजे, जीवनमान सुधारले पाहिजे, माणूस म्हणून जीवन जगायला शिकले पाहिजे. पण हे सर्व शक्य आहे काय? असा लोकांच्या मनातील प्रश्न ओळखून त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले, जुन्या मार्गाचा अवलंब करून आज माणुसकीला आपण दुरावला आहोत. तो मार्ग तुम्ही किती दिवस चालू ठेवाल याचा विचार करा. हरेक सुधारणेच्या बाबतीत वडिलांची रीत म्हणून बरेच लोक जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे वागतात. वडिलांची जुनी वाकड धरून बसतात. याचा त्याग केला पाहिजे. जुनी वाकड फेकून दिली पाहिजे. नवीन मार्गांचा अवलंब केला पाहिजे. तुम्हीही माणसेच आहात. तुम्ही पती आहात, पत्नी आहात, तुम्ही आई आहात, वडील आहात, तुम्हाला मुले आहेत. त्यांच्या भवितव्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्यांना शिकविले पाहिजे. ती तुमच्यापेक्षा सरस कशी बनतील याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जर असे केले नाही तर आईबापांच्या जोडप्यात आणि पशूंच्या जोडप्यात काय अंतर आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले, सद्गृहस्थ हो, तुम्ही आपल्यासाठी नाही तरी आपल्या संततीसाठी मी जे सांगतो त्याकडे लक्ष द्या. आज आपणास भाकरी मिळते आहे तेवढी बस आहे. ह्या मोठ्या भानगडी आम्हाला नकोत. अर्धी सोडून सगळीच्या मागे कुणी जावे असा आपण पोक्तपणाने प्रश्न कराल. पण मी आपणास इशारा देतो की मी सांगतो त्या दिशेने तुम्ही प्रयत्न केला नाही तर आज जी चतकोर भाकरी मिळत आहे तीही उद्या मिळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनाविवश झाले होते. चेहरा लाल झाला होता. कपाळावर धर्मबिंदू जमले होते. स्वकर्तृत्वाची जाणीव
नसलेल्या समाजात ती निर्माण करायची होती. जागृती व्हायला हवी होती. ते म्हणाले, जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये. या जागृतीच्या कामासाठी तुम्हाला काही स्थानिक पुढाऱ्यांची जरुरी आहे. मार्गदर्शकाशिवाय मार्ग चालणे अशक्य वाटते. आपल्यातील जे काही पेन्शनर लोक आहेत त्यांनी या गोष्टीत लक्ष घालावे. हे त्यांचे कर्तव्य आहे. ते या स्वजन उद्धाराच्या महत् कार्यात पुढाकार घेतील अशी आशा ठेवून मी आपले भाषण पुरे करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली बसले. त्यांच्या नावाचा जय जयकार सभागृहात निनादला होता. काठ्या अनेक वार उंच गेल्या. दलितांना जणू प्रकाश दिसला होता. नवा मार्ग त्यांच्या पुढे तेजाला होता. आपल्या बाबासाहेबांनी आपल्या मनातील भाव बोलून दाखविले, मार्ग दाखवला. त्याचाच आपण अवलंब केला पाहिजे असा प्रत्येकाने जणू मनोमय निश्चय केला. आपण गावात पायीण मागत फिरायचे बंद केले पाहिजे. मुलांना शाळेत घातलं पाहिजे. शेतीसारखा व्यवसाय केला पाहिजे. मेलेली जनावरे ओढणे, मृत जनावरांचे मांस खाणे, गावकीची घाणेरडी कामे बंद करणे हे आपण केले पाहिजे. हे त्यांचे निश्चय भारावलेले डोळे सांगत होते. एक नवा विश्वास त्यांच्यात संचारल्याचे जाणवत होते.